रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ बनवत आहे. मला वाटतं 2-3 महिने तरी झाले असतील मी व्हिडिओ बनवलेला नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, मी रोज चॅनलवर योगाचे व्हिडिओ अपलोड करते. जो काही योगा आम्ही करतो, आमचा ग्रुप तयार झालेला आहे आणि आम्ही रोज सकाळी 8 ते 10 योगा करतो. आणि ते रील्स मी यासाठी टाकते की खरोखरच ज्यावेळीपासून मी योगा स्वतः करायला लागले त्यावेळीपासून मला असं वाटायला लागले की प्रत्येकाने तो केला पाहिजे. म्हणजे जसं मी पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की पुस्तक वाचल्यानंतर जी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, जे आपले फायदे होत आहेत ते सगळ्यांचे व्हावेत म्हणून जे काही वाचलेलं आहे ते सगळे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तसंच आता मला ज्यावेळीपासून योगा करायला सुरुवात केली आहे त्यावेळीपासून असं वाटतंय की आपण स्वतः उशिरा सुरुवात केलेली आहे, पण बाकीच्यांनी लवकर सुरुवात करावी. आणि बऱ्याच जणांनी प्रेरणा घेऊन सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळं मला ते रोज शेअर करावं असं वाटतं. आणि नंतर असं वाटलं की वाचनापासून आपण लांब जाता कामा नये आणि म्हणून मी रोज 10 पानं वाचण्याचं सुद्धा चॅलेंज घेतलं आणि रोज मी ते अपलोड सुद्धा करत होते. त्यामुळे आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला अगोदरच माहिती आहे, कारण रोज मी जे काही वाचलेलं आहे त्यातलं सारांश पोस्टमध्ये टाकतच होते. तर ज्या पुस्तकाविषयी आज मी बोलणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द टाइम. म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका ज्या आहेत ब्रॉनी वेअर या आहेत, ज्या ऑस्ट्रेलियन नर्स आहेत. म्हणजे मृत्यूपंथाला लागलेली जी लोक असतात ना, त्या सगळ्या लोकांची काळजी घेण्याचं केअरटेकर म्हणून त्या काम करीत होत्या आणि अनेक असंख्य लोक त्यांच्या संपर्कामध्ये आली आणि जी लोक मृत्यूपंथाला लागलेली होती त्या सगळ्यांनी आपल्या मनातली जी चुटपुट आहे ती सगळी यांच्याकडे व्यक्त केली. आणि मग सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर लेखिकेला त्यामध्ये एक साम्य दिसून आलं आणि लेखिका म्हणतात की एवढे सगळे पेशंट मला भेटले पण कोणी सुद्धा पैशाविषयी, संपत्तीविषयी एकही गोष्ट बोललेलं नाहीये. आणि म्हणून लेखिकेने हे पुस्तक लिहिलेलं आहे की कसं जगावं, आपल्याला चांगलं कसं जगता येईल आणि मग आपण ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात असू त्यावेळी आपल्याला त्या गोष्टींची खंत होणार नाही. म्हणजे थोडक्यात कसं जगावं हे सांगणारं हे पुस्तक आहे. वाचल्यानंतर खूपच आवडलं आणि मग त्यातल्या मुख्य 5 गोष्टी ज्या आहेत त्या 5 गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे की इतरांच्या अपेक्षेप्रमाणे जगण्यापेक्षा स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचं धैर्य जर माझ्यामध्ये असतं तर. शक्यतो आपण बघा, ज्यावेळी आपलं वर्तन करीत असतो त्यावेळी आपण स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करीत असतो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आई वडिलांना काय वाटेल, नातेवाईकांना काय वाटेल, समाज काय म्हणेल, असे सगळे विचार आपल्या मनामध्ये असतात. आणि हे विचार करीत असताना आपण आपली स्वतःची जी इच्छा आहे ती इच्छाच मारून टाकतो. आणि म्हणून पहिली खंत सांगितलेली आहे लेखिकेने की अनेक लोक म्हणत होती की आम्ही आमच्या अपेक्षेप्रमाणे जगलो असतो तर खरोखर आम्ही आनंदी झालो असतो. आमच्याकडे तेवढं धैर्य नव्हतं. आम्ही दुसऱ्याला काय वाटेल, दुसरा काय म्हणतोय त्याप्रमाणेच जगत राहिलो. म्हणजेच यामधून आपल्याला हे शिकायला मिळतंय की ज्यावेळी आपण जीवन जगत असतो त्यावेळी जसं आपण इतरांचा विचार करतो तसंच आपण आपल्या स्वतःचाही विचार करायला पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ द्यायलाच हवा. आणि मग इतरांना काय वाटेल याचा जास्त विचार करू नये. आता सल 2 आहे की सगळ्या व्यक्ती म्हणायला लागल्या की आम्ही आतोनात कष्ट केले नसते तर. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की आपण आपलं जे संपूर्ण आयुष्य आहे ते फक्त कष्टामध्येच घालवलं. कष्ट कष्ट आणि कष्ट. आणि आता ज्यावेळी ते शेवटचे श्वास घेत आहेत त्यावेळी त्यांना असं वाटतं आहे की आपण कष्ट करण्यामध्येच आपलं पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कष्ट करायलाच हवे, ते गरजेचेच आहे. पण आपण जेव्हा कष्ट करतो
त्यावेळी कष्ट करीत असताना आता तुम्ही बघा की ज्यावेळी आपण कोणतीही कृती करतो त्यावेळी ती कृती करण्यामागचा उद्देश आपला काय असतो, तर समाधान मिळवणं, आनंद मिळवणं. आणि हा जर आनंदच आपण मिळवत नसतो आणि फक्तच कष्ट करणार असतो तर त्याचा काय उपयोग. आणि म्हणून ज्यावेळी आपण कष्ट करीत आहोत त्यावेळी आपले स्वतःचे जे छंद असतील ते छंद सुद्धा जोपासले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी करण्यातून आपल्याला आनंद मिळतोय म्हणजे आपलं रोजचं काम सोडून त्या गोष्टींचा सुद्धा आनंद आपण घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना बोलून दाखवायला हव्या होत्या. काही लोक आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्तच करत नाहीत. म्हणजे चांगल्या भावना, वाईट भावना किंवा आपल्याला काय वाटतं हे बोलूनच दाखवत नाही. आता जोपर्यंत आपण या गोष्टी बोलणार नाही तोपर्यंत समोरच्याला कसं समजणार आहे की आपल्याला काय वाटतं. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्या मनातल्या भावना आहेत त्या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ व्यक्त केल्या पाहिजे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही व्यक्त व्हा. तुम्ही ज्यावेळी काहीच बोलत नाही त्यावेळी या भावना आतमध्ये दबून राहिल्या जातात. आणि सायंटिफिकरित्या हे सिद्ध झालेलं आहे की अनेक आजार जे आहेत ते आजार आपल्याला या म्हणजे त्रासामुळं, आपण अनेक भावना आपल्या आतमध्ये दाबून ठेवल्यामुळं, नकारात्मक विचार केल्यामुळं सुद्धा होत असतात. आणि त्यामुळं आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला जे काही वाटत असेल ते आपण व्यक्त व्हायला पाहिजे. सल नंबर 4, मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहा. एकदा लग्न झालं किंवा आपण नोकरीला लागलो की आपण मित्रमैत्रिणी जे आपले आहेत शाळेमधले किंवा इतर असू दे त्यांना विसरून जातो. असं करण्याऐवजी आपण जे आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी असतील त्या सगळ्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आणि संपर्कात राहिल्यामुळं आपला एक संवाद राहतो आणि आपण मिळून गप्पा गोष्टी केल्यामुळं, एकमेकांशी अनेक गोष्टी शेअर केल्यामुळं आपल्याला काही चांगले मार्ग सुद्धा सापडतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. एकटं एकटं राहण्यामध्ये आनंद नाही, तर सगळ्या मित्रमैत्रिणींशी संपर्क साधा आणि आपलं जे नातं आहे मैत्रीचं ते नातं अखंड टिकूया. शेवटची सल आहे सल नंबर 5, स्वतःला अधिक आनंदी असू द्यायला हवं होतं. अनेक पेशंट जे आहेत ते त्यांना बोलून दाखवत होते की आम्ही असा विचार करायचो की ही गोष्ट आपल्याला मिळाली, ही गोष्ट झाली की मग मी खूप समाधानी असेल. असा विचार करण्यापेक्षा आपण वर्तमान काळामध्ये जगायला हवं. पुढच्या मिनिटावर जर आपला हक्क नाही तर आपण भविष्यकाळाच्या गोष्टी कशाला करायच्या. आनंद कुठे असेल तर तो आनंद वर्तमान काळामध्ये आहे. आणि म्हणूनच वर्तमान काळामध्ये तुम्ही आनंद घ्यायला सुरुवात करा. वर्तमान काळामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. आपल्याला चिंता का वाटते, कारण आपण बहुतांशी विचार जे करतो ते एकतर भविष्याबद्दल असतात किंवा भूतकाळाबद्दल असतात. आणि म्हणूनच आपण आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे. आत्ता या क्षणी जो वेळ आहे ती वेळ आपण आनंदात घालवायला हवी. खरोखरच जीवन कसं जगावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ब्रॉनी वेअर यांनी लिहिलेले जे पुस्तक आहे त्याचा अनुवाद सुचिता नांदापूरकर फडके यांनी केलेला आहे तो तुम्ही नक्की वाचा. तुम्हालाही चांगलं मार्गदर्शन मिळेल. थँक्यू.